संगीताताई वानखेडे, मुळात मध्ये मी तुमच्यावर बोलणार नव्हतेच, म्हणजे तुमचं नाव घेऊन व्हिडिओ बनवणारच नव्हती. कारण मधल्या काळामध्ये जे काही प्रकार घडले, घटना घडल्या किंवा माझ्या जाऊबाई येऊन तुम्हाला भेटल्या, त्यावेळेनंतर मी विचार केला की चला काही दिवसासाठी आपण ठप्प होऊयात, म्हणजे काही दिवसासाठी हा विषय थांबवूयात. 1 महिना होऊन गेला असेल, कदाचित 1-1.25 महिना झालेला आहे. मी कुठलंही तुमचं नाव घेऊन किंवा तुमच्या विषयावर बोललेच नाही. त्यामध्ये पण तुम्ही जरांगे पाटलांविषयी भरपूर काही बोललेत, तरी सुद्धा मी थोडं दुर्लक्ष केलंच. बरं ठीक आहे, तुम्ही जरांगे पाटलांविषयी तर बोलतच होतेत, जरानंग्या वगैरे वगैरे बोलत होतेत, पण तुम्हाला हेही स्वतःला भान नाही राहिलं. तुम्ही स्वतःला समाजसेविका म्हणताय. तुम्ही जरांगे पाटलाला बोलत बोलत मराठा समाजालाही बोललेत कालच्या व्हिडिओमध्ये, कालच्या लाईव्हमध्ये. म्हणजे जो मराठा समाज आज जरांगे पाटलांच्या सोबत आहे, जो मराठा समाज जरांगे पाटलांचा समर्थक आहे, जो मराठा समाज जरांगे पाटलांचा कार्यकर्ता आहे, त्या मराठा समाजाला तुम्ही काय बोललेत माहिती आहे? लाळ घोटे. परत एकदा तुम्ही तुमचा व्हिडिओ कसा असते, उचलली जीभ लावली टाळाला. मग आम्ही जरांगे पाटलांच्या सोबत आहोत, आम्ही जरांगे पाटलांचं कौतुक करतोय, आम्ही जरांगे पाटलांचे एक निष्ठ समर्थक आहोत, म्हणून तुम्ही आम्हाला लाळ घोटे म्हणलेत चक्क. म्हणजे जे जे लोक जरांगे पाटलांच्या सोबत आहेत ती लाळ घोटे, हे तुमचं म्हणणं झालं. आता तुम्हाला एक सांगते मी, तुम्ही स्वतःला समाजसेविका म्हणताय. समाजसेविका ही कुठल्याही एका पक्षासाठी नसती, पण तुमच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये फक्त स्पष्ट हेच दिसून येतं, तुम्ही फक्त भाजपसाठी झटताय. तुम्ही प्रत्येक पक्षातल्या प्रत्येक लोकांना ट्रोल करताय, त्यांच्यावर बोलताय, त्यांना नको त्या सुप्रियाताई सुळेंना किंवा इतर भरपूर जणाला तुम्ही बोललेत, पण तुम्ही मराठा समाजाला सुद्धा लाळ घोटे बोललेत. म्हणजे तुम्हाला स्वतःला तुम्ही काय बोलताय ह्याचं भान नाही. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही वेळोवेळी भाजपचं कौतुक करताय, देवेंद्र फडणवीस साहेबांचं कौतुक करताय, म्हणजे देवाभाऊचं. मला पण मान्य आहे, देवेंद्र फडणवीस साहेब कौतुक करण्यायोग्य आहेतच, आम्ही पण त्यांचं कौतुक करतो आहेतच. पण तुम्ही देवेंद्र साहेबांचं नाव घेऊन घेऊन, फडणवीस साहेबांचं नाव घेऊन घेऊन तुम्ही त्यांच्या पक्षाला बदनाम करायला लागलेत. कारण ज्या बाकीच्या मराठा समाजांच्या डोक्यात तिरस्कार बसत चाललेला आहे तुमच्यामुळं. आणि मला एक कळत नाही, फडणवीस साहेब तुम्ही अशा लोकांना सपोर्ट करताय, तुम्हाला अशा लोकांचा सहारा घ्यावा लागत आहे. आश्चर्य वाटतं तुमच्या पक्षांचं. कारण तुमच्या पक्षांमध्ये ह्यांना, तुमचा जेव्हा पक्ष होता तेव्हा शिंदे साहेबांनी ह्यांना पोलीस प्रोटेक्शन दिलं. काय हो, असं कुठलं मोठं काम केलं की गरज भासली? बरं असू दे, ती तुमची मर्जी आहे, पण हे एवढं मराठा समाजाला बोलतात, हे तुम्हाला दिसत नाही का? तुमचा पक्ष गाळात जाईल अशा आहे ना, तुमच्या पक्षाची बदनामी होत आहे. कारण एक लेडीज डायरेक्ट जरांगे पाटलांच्या सोबत असणारा जो मराठा समाज आहे, त्या मराठा समाजाला लाळ घोटे लोक जरांगे पाटलांच्या सोबत आहेत म्हणतात. मग आता संगीताताई वानखेडे, मी तुम्हाला विचारते, तुम्ही वेळोवेळी भाजपचं कौतुक करताय, देवेंद्र फडणवीस साहेबांचं कौतुक करताय, तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबाचे लाळ घोटे आहेत का? भाजपच्या सरकारचे तुम्ही लाळ घोटे आहेत का? मग कुठंतरी तुम्ही भाजपच्या सरकारचे लाळ घोटे आहेत म्हणून आधी तुम्ही जरांगे दादांच्या सोबत होते, पण तुम्हाला इकडली लाळ घोटायला भेटली म्हणून तुम्ही भाजपच्या सरकारचं कौतुक करायलेत का काय? नाही, मी ठरवलंच होतं बोलणार नाही, पण आम्ही समर्थक आहोत ना जरांगे दादाचे, आम्ही समर्थक आहोत. भलेही त्यांना मी समोरासमोर भेटले नाही, पण त्यांच्या कार्याचं कौतुक आहे. मला सांगा, एखादा मोठा हिरो किंवा हिरोईन असते, आपण त्यांना भेटत नाही, पण आपण त्यांचे मोठे फॅन असतो. किंवा एखादा क्रिकेटर असेल, आपण त्यांना भेटत नाही, पण त्यांचे आपण फॅन असतो. तसंच जरांगे पाटलांना जरी मी भेटले नाही तरी त्यांच्या कार्याचं मी कौतुक करते. ते मराठा समाजासाठी झटत आहेत, त्याचा गर्व आम्हाला आहे, आम्ही त्यांचे आहोत समर्थक. म्हणून तुम्ही आम्हाला डायरेक्ट लाळ घोटे म्हणणार का? तुम्ही आम्हाला डायरेक्ट लाळ घोटे हा शब्द वापरणं योग्य आहे का? तुम्हीच सांगा. तुम्ही जर असं चुकीचं व्यक्त होत असाल तर मग समाज तुम्हाला चुकीच्या प्रकारची एडिटिंग करणार, चुकीच्या प्रकारच्या कमेंट करणार. मग तिथं आत्ता मी परवा कुठला तरी व्हिडिओ पाहिला फेसबुकला, त्याच्यावर कमेंट वाचल्या, एकही चांगली कमेंट नाही. 300 का 400 काहीतरी कमेंट होत्या, पण सगळ्या कमेंट संगीताताई तुमच्या विरोधातल्या होत्या. त्यावेळेसच मला कळलं, लक्षात आलं माझ्या. आता तुम्ही त्या करुणा मुंडेवर बोलत होते, मी कधीही काय बोलले नाही. उलट तिचं सुद्धा ती पर्सनल मॅटर होतं. मला सांगा, धनुभाऊनी म्हणजे धनंजय मुंडे साहेबांनी तुम्हाला कधी तक्रार केली का की माझी बायको वाईट आहे तू तिच्यावर बोल? नाहीच ना.
तुम्ही एक विषय घेताय, ठीक आहे, तुम्ही विषय घेतला आणि ती काय करुणा मुंडे का काय तुम्हाला भेटली, तिनं मनातलं सांगितलं, तुम्ही समाजासमोर सांगितलं, ती तुमचे पर्सनल मॅटर आहेत, ते जाऊ दे, तिचं ती पर्सनल आहे, मला कुणाच्या पर्सनलमध्ये पडायचं नाही. फक्त माझा सांगायचा एक उद्देश आहे की तुम्ही त्या करुणा मुंडेवर बोललेत, मी ब्रह शब्द तोंडातून काढला नाही. म्हणले का? किंवा तुमच्या विरोधात व्हिडिओ बनवला? नाहीच बनवला, मी फक्त विचार मांडत राहिली. पण जेव्हा काल तुमचा व्हिडिओ पाहिला की जो जरांगे पाटलांच्या सोबत समाज आहे, तो मराठा समाज जो जरांगे पाटलांच्या सोबत, जी काही आता लोक आहेत ना, जरांगे पाटलांच्या सोबत लोकच राहिले नाहीत, आणि जी काही राहिलेली लोक आहेत ती लाळघोटे आहेत. म्हणजे आता आम्ही जरांगे पाटलांच्या सोबत राहिलो म्हणून आम्ही लाळघोटे आहेत का? मग तुम्ही कुणाकुणाची लाळ घुटली हो अशी भाजपमध्ये? बोलताना विचार करून बोला. मी पहिलं पण सांगितलं मी तुमच्यावर बोलणारच नव्हते, पण तुम्ही जरांगे पाटलांना बोलत बोलत त्यांच्यासोबत असणाऱ्या मराठा समाजाला बोललेत, म्हणून मला आज बोलायची वेळ आलेली आहे. आणि मी दिलेला शब्द मोडलेला नाही. मी एकच सांगितलं होतं, जरांगे पाटील हे चुकीचं काम करतात, मराठा समाजाला फसवतात. तुम्ही ह्याचे पुरावे देईपर्यंत मी काहीही बोलणार नाही. पण महिना दीड महिना उलटून गेलाय, तुमच्याकडे असे कुठले पुरावेच नाहीत मुळात मध्ये. आणि जर आहेत तर मांडा. SIT चौकशी झाली का जरांगे पाटलांची? नाही का? तर जरांगे पाटील चुकीचे नाहीत. म्हणजे कुठल्या चुकीच्या कार्यात जरांगे पाटील सापडले? अहो, एवढ्याली मोठे मोठे ही वाल्मिक कराड सारखे लोक चुकीचा मार्ग पकडला की लगेच सापडतात. बरं, बाकीचं जाऊ देत, ठीक आहे, तुम्ही सुद्धा काही गोष्टीमध्ये सापडले लगेच, मान्य आहे, तुम्ही ती केलं नाही म्हणताय, शिक्का मारतो होईस्तोवर कोणाचा आरोपी होत नाही. मग जरांगे पाटलांनी आता पेपरला वगैरे आलेलं होतं 2018 का 19 सालचं तुमचं सगळं, तरी सुद्धा तुम्ही स्वतः म्हणताय की त्याच्यावर शिक्का मोर्तब होत नाही, तोपर्यंत मला त्याच्यात फसवलं गेलं, लोकांनी खोटे आरोप केले. मग जरांगे पाटील हे चुकीचे आहेत ही सिद्ध कशावरून? जरांगे पाटील तर संघर्ष योद्धे आहेत, त्यांच्यावर बी असे कितीतरी खोटे आरोप होतात. त्यांना हे लोक फसवतील. काही लोक जे असतात त्यांच्यात जे आहेत की जरांगे पाटलांनी चांगलं कार्य करायलेलं, ज्यांना मराठा समाजासाठी ते कार्य करायला ज्यांना देखवत नाही, ते आहेतच खोटे आरोप करणारे. मग तुम्ही त्याच्यावर विश्वास कसं काय ठेवताय? आणि तुम्ही कुठल्याच गोष्टीची चौकशी नाही करता, विश्वास ठेवताय. हे माझ्यासारखं चांगलं कुणीच अनुभवलेलं नाही, माझ्यासारखं चांगलं कुणीच अनुभवलेलं नाही. आणि परत एकदा मी तुम्हाला कळकळीची विनंती करते की तुम्ही बोलताना विचार करून बोला. तुम्ही जरांगे पाटलांना बोलत बोलत त्यांच्यासोबत असणाऱ्या मराठा समाजाला सुद्धा बोलताय. कमीत कमी तुम्ही समाजाला तरी बोलणं सोडा. तुम्ही डायरेक्ट समाजावर बोट उचलायला चालू केलेत. म्हणजे तोंड आपलं, तो आपल्याला देवानं तोंड दिलं म्हणून आपण काही बोलत राहायचं का? तुम्ही आरक्षणाचा मजाक लावलेला आहे, मराठा समाजाचा आरक्षणाचा मजाक तुम्ही करताय. ते जरांगे पाटील कसं पाणी प्या, आता तुम्ही दादा पाणी प्या, दादा पाणी प्या म्हणून नाटक केला. हा नाटक कुणासाठी केलं तुम्ही? मराठा समाजासाठी. मराठा समाजाचे जे काही तिथले समर्थक आहेत, लोक आहेत, जमलेले लोक आहेत, तेच रडत होते ना की दादा पाणी प्या, दादा पाणी प्या म्हणून. तर तुम्ही अंगात आल्यासारखं अंग हलवा नाचू नाचू दाखवलं सोशल मीडियावर की लोक असं म्हणत होते, दादा पाणी प्या, दादा पाणी प्या. तुम्ही दाखवलं स्वतः. म्हणजे तुम्ही टिंगल कुणाची केली? जरांगे पाटलांची नाही, मराठा समाजातल्या लोकांची टिंगल करून दाखवली. काय दुश्मनी आहे तुमची मराठा समाजासोबत? नाही, मी खरंच, आणि तुम्हाला वाटत असेल मी कुठल्या पोलीस स्टेशनला किंवा माझं अकाउंट तुम्ही बंद करचाल ह्याला भिलेले नाही, तर माझ्या जाऊबाई तुमच्या पैशी येऊन बोलले आणि मला जाऊबाईंनी समजून सांगितलं की बाबा त्या ताई खूपच चांगल्या आहेत. पण माझ्या जाऊबाईंचा पण गैरसमज होऊ शकतो. आणि जरी त्या माझ्यापेक्षा वयानं मोठ्या असल्या किंवा मानानं बी मोठ्या असल्या किंवा माझ्या कुटुंबातले जे आहेत लोक त्यांचा मान ठेवण्यासाठी जरी मी काही दिवस ऐकत असले, तरी मी त्यांच्या म्हणण्यानुसार सगळे निर्णय नाही घेऊ शकत बरं का. त्यांच्या म्हणण्यानुसार सगळे निर्णय नाही घेऊ शकत, कारण मला वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. आणि माझा नवरा माझा आहे, मी त्या नवऱ्याला समजून सांगू शकते की अहो तुम्ही थोडं आपल्या लेकरा बाळासाठी जरांगे पाटील करायलेत, तुम्ही थोडं शांत राहा, एवढं समजून सांगू शकते. माझ्या जाऊबाईने तुम्हाला फक्त माझा शांत, सरळ आणि चांगल्या स्वभावाची माहिती दिली असेल बरं का. त्याच्यापेक्षा माझा खतरनाक स्वभाव आहे हेही नाही. मी जर जिद्दीला पोहोचले तर मी कुटुंबातल्याचा सुद्धा कुणाला ऐकत नाही. मला जे करायचं ना मी तेच करते, फक्त सत्याचा मार्ग स्वीकारते. मला जर वाटलं की माझ्या जाऊबाईचं काहीतरी गैरसमज झालेला आहे, माझ्या जाऊबाईनं जी व्यक्ती निवडली, कौतुक केलं, ती योग्य नाहीच आहे, तर मी माझ्या जाऊबाईच्या सुद्धा विरोधात उभी राहू शकते, कारण ते माझं मत आहे बरं का. आणि म्हणून तुम्ही त्या गैरसमजात राहू नका.
तुम्ही पाटलांवर बोलत बोलत तुम्ही मराठा समाजाला बोलायलेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संगीताताई, तुम्ही काय म्हणले की बाबा जरांगे पाटील कशेत हेलिकॉप्टरमध्ये बसली. बसू देत ना, काय प्रॉब्लेम आहे. अहो ज्यांना आपण मतदान करून निवडून दिलं ते हेलिकॉप्टरमध्ये बसायले, विमान विकत घ्यायले, कॉलेज विकत घ्यायले, शाळा विकत घ्यायले, ह्याचं तुम्हाला वाईट नाही वाटत. आणि त्यांना मतदान करून निवडून नाही दिलेलं आपण, ते समाजासाठी आपल्यासाठी कष्ट करतात, ते हेलिकॉप्टरमध्ये बसलेलं तुम्हाला वाईट वाटायला. दुसरी गोष्ट म्हणजे कोणती, तर खाल्ल्या देवानं काही दिलं नाही म्हणून तो वरच्या देवींद्राकडं गेला. वरच्या देवींद्राकडं गेला. आम्ही आता देवालाच हात जोडू की देवा जरांगे, म्हणजे तुम्ही स्वतःला हिंदू धर्माचे म्हणताय पण तुम्ही हिंदू धर्मातल्या देवांना पण देवींद्राकडे गेला का हो? हेलिकॉप्टरमध्ये बसणारे माणसं इंद्राकडे जातात का? मग तुमचे देवा भाऊ वगैरे सगळेच हेलिकॉप्टरमध्ये कितीतरी वेळा बसले, मग काय ती देवाकडे जाऊन आले का काय मतदान देवा आम्हाला मतदान जास्त द्या म्हणून? नाही ना, का आले? आता नाही, तुम्हाला दिली असली पर्सनल माहिती की बाबा आम्ही गेलतो देवी इंद्राकडे, तर आम्हाला तर नाही माहिती की हेलिकॉप्टरमध्ये बसलेले लोक देवा इंद्राला भेटायला जातात म्हणून. आणि देव इंद्राची दृष्टी बरी नव्हती बरं का, तुम्हाला माहीत असेलच की, कारण आता तुम्ही हिंदू धर्माचं पालन पोषण करताय म्हणलेस. इंद्रदेवानं काय कार्य केलं तर माहिती आहे का तुम्हाला? एका ऋषीच्या बायको बरोबर, तेव्हा ती एक म्हण आहे, म्हण नाही काहीतरी आहे, चंद्रा पडले भग इंद्रा पडले भग, चंद्र झाला काळा, नाही चुकला चाळा नारदाचा. चंद्र काळा झालता, इंद्राच्या तोंडात आळ्या पडल्या होत्या. भग म्हणजे का, तर त्या ऋषीचा शाप होता. कारण ऋषीचं रूप घेऊन इंद्रदेव हा त्याच्या बायकोकडे गेलता आणि त्याच्या बायकोला पण शाप लागला होता म्हणून तिनं जागच्या जागी शिळा झाली होती. आणि त्या शिळेला रामाचं बोट लागलं अंगठेचं आणि त्या शिळेची पुन्हा ती देवी झाली. त्यामुळं मला एक म्हणायचंय की तुम्ही बोलताना ना विचार करून बोला. आणि तुम्ही जरांगे पाटलांना बोलत बोलत त्यांच्यासोबत उभा राहणाऱ्या मराठा समाजाला बोलताय हे विसरू नका. ह्याच्या आधी पण तुम्ही इथं पुण्यामध्ये येणाऱ्या आंदोलनाला आलेले लोक इकडं गेले आणि तिकडं गेले आणि अशा अपशब्दात बोलले. तर मी आज तुम्हाला काही वाईट शब्दात बोलत नाही. एक वैचारिकरित्या भांडण एक वैचारिकरित्या फक्त तुमच्या उत्तराला मी प्रत्युत्तर दिलेलं आहे. आणि मी परत आत्ता जर तुम्ही अशा कुठल्या वाईट शब्दात बोलायले तर मी माझे व्हिडिओ थांबवत नसते. माझं एक अकाउंट बंद पडेल, मी 100 अकाउंट खोलेलं आणि ते बी ओरिजिनल अकाउंट बरं का, डुप्लिकेट नाही. आणि केसच्या धमक्या वगैरे देऊच नका, कारण ह्या भारत देशाला संविधान लागू आहे हे तुम्ही पण वारंवार सांगताय. मग तुम्ही स्वतः पण भीती बाळगा. तुम्ही कुणावर काय बोलताय, नावं घेऊन तुम्ही शिवीगाळ काय करताय, तुम्ही अपशब्दात काय बोलताय, तरी पण लोक शांत आहेत. त्याचं कारण सांगते. काल तुम्ही त्या करुणा मुंडेविषयी बोललेत की ती आहे तरी कोण, तिनं माझ्यावर बोलली तर मला वाईट वाटतं. अहो मग हीच विषय जी ही सुप्रियाताई सुळे असतील इतर लोक तीच विचार करतात तुमच्याविषयी, ते आहे कोण की तिनं बोललेलं आम्ही डोक्यात घेऊ म्हणून ती सगळे गप्प आहेत. जरांगे पाटलांविषयी तुम्ही इतके दिवस झालं बोललेत, प्रतिष्ठित माणूस आहे ना तो, तीच विचार करतो अरे आहे कोण, मी का तिच्यावर बोलू. मला फक्त इतकंच. आता तुम्ही कडू कारल्याचा पण विषय सांगितला की माझे शब्द कडू जरी असलं तरी ते शरीरासाठी चांगलं असतं, त्यानं शरीर निरोगी राहतं. 1 नंबर बरोबर आहे. कडू कारलं हे शरीरासाठी उत्तम असतं खायला जरी कडू असलं, पण ते कारलं ताजं चांगलं टवटवीत असलेलं चांगलं असतं बरं का शरीरासाठी. सडलेलं जर कारलं असेल तर ती खाल्ले तर दुसरेच आजार जुडतील. कडू कारलं जर सडलं आणि सडलेलं कारलं खाल्लं की त्यानं आजार होतात. आपण जे शरीराला चांगलं म्हणतो ना कडू कारलं, ते कारलं बी चांगलं असणं गरजेचं आहे. म्हणून परत एकदा सांगते की मी बोलणार नव्हतेच मुळात मध्ये, मी बोलणार नव्हतेच. पण जेव्हा तुम्ही मराठा समाजावर बोललेत ना की जरांगे पाटलांच्या सोबत असणारा समाज हा लाळ घोटा आहे, त्यामुळं मला आज बोलावं लागलं. आणि काहीच हरकत नाही, तुम्ही ह्याला प्रत्युत्तर देऊ शकताय. आणि तुम्हाला जर वाटत असेल हो मी तुम्हाला फोनवर तुम्हीही मला चांगलं बोललेत, मीही तुम्हाला चांगलं बोलले आणि तुम्हाला हेही सांगितलंय मी
की बाबा जरांगे पाटलांचे जोपर्यंत, आणि तुम्ही काही गोष्टी मी म्हणलं मग मी सोशल मीडियावर मांडू का की जरांगे पाटील अशा अशा आहेत त्याचे पुरावे, तर तुम्ही म्हणलेत नाही नाही आता काहीच जरांगे पाटलांविषयी तुम्ही बोलू नका, म्हणून मी गप्प होते. पण मला माहिती आहे की तुम्ही स्वतःची पोळी भाजून गेलीत, आणि स्वतःची पोळी भाजण्यासाठी तुम्ही माझं तोंड बंद करायचा जर प्रयत्न करत असाल, मार्ग चुकीचा आहे तुमचा, मार्ग चुकीचा आहे. आणि जर जरांगे दादा खरंच गेलेत ना हेलिकॉप्टरमध्ये देवेंद्राकडं, तर तुम्ही काय सांगितले की येतील उद्या आता आरक्षण घेऊन. अहो देवाच्या मनात असलं तर भेटेल की आम्हाला, तुम्ही कशाला लोड घेताय? जरांगे पाटलांनी समाजासाठी काय केलं ह्याच्या आधी तुम्ही विचार करा की तुम्ही समाजासाठी काय केलं. परत एकदा मी सांगते, त्याचा विचार करा. आणि परत म्हणचाल मी वाईट भाषेत बोलली, बिलकुल नाही बरं का. तुम्हाला आवाजावेवर संगीता ताई म्हणून बोलली, त्यामुळं माझ्या बोलण्यावर एकदा विचार करा. आणि इथून पुढं तुम्ही जर, माझा नंबरही आहे तुमच्याकडं, तुम्हाला वाटलंच तर मला कॉलही करा, अवश्य करा, काहीच हरकत नाही. पण इथून पुढं जर तुम्ही वाईट शब्दात जरांगे पाटलांना जरी बोललेत किंवा मराठा समाजाला जरी बोललेत, तर मी तुम्हाला त्याचं प्रतिउत्तर हे देणारच. करा तुम्हाला काय करायचं ते, कारण तुम्ही जितक्या स्वतःला खंबीर आहे म्हणतात ना सत्तेच्या बाजूने चालायला, त्याच्यापेक्षा मीही सत्तेच्या मार्ग निवडलेला असताना मी स्वतः खूप खंबीर आहे बरं का. मी तिथं मग कुठलाच विचार नाही करत. त्यामुळं परत एकदा सांगते, तुम्ही